कोल्हापूर शहरात गेल्या काही महिन्यात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेतलंय. आमचा कोटीचा विषय संपव मगच तुझं बांधकाम सुरू कर ही खळबळजनक आणि थेट धमकी उत्तर प्रदेश किंवा बिहार मधील एखाद्या गुन्हेगारी टोळीनं दिलेली नाहीये, तर छत्रपतींच्या पावन आणि शांत कोल्हापूर नगरीत एका नामांकित बिल्डरला देण्यात आली आहे. या धमकीवजा इशारानं कोल्हापूर शहरात दबा धरून बसलेल्या संघटित गुन्हेगारीचं क्रूर वास्तव पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणलंय. एका नामचीन खुनाच्या गुन्ह्यातून जामिनीवर आणि कोल्हापूरच्या परिसरात स्वतःची दहशत निर्माण करू पाहणाऱ्या कुख्यात गुंड अजित तिवडे आणि त्याच्या कुप्रसिद्ध एटी गँगनं रचलेला हा अपहरणाचा आणि खंडणीचा कट कोणत्याही बॉलिवूड पटाला शोभेल असा थरारक आणि तितकाच भयानक होता. पोलिसांनी या संपूर्ण टोळीच्या मुसक्या आवळल्यानंतर कोल्हापुरातील व्यापारी, उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिकांमध्ये पसरलेली भीती आणि टोळी युद्धाची पार्श्वभूमी आता अधिकच ठळकपणे समोर आली आहे. काय आहे हा किडनॅपिंग मॅटर पाहूयात या व्हिडिओतून. नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी. या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात अतिशय नियोजनबद्ध रीतीने झाली आहे. कोल्हापूर शहरातील साखोळे नगर परिसरात राहणारा फैयाज नगराजी हा अजित तिवडेचा अत्यंत विश्वासू आणि उजवा हात मानला जातो. फैयाजवर यापूर्वी 6 गंभीर गुन्हे दाखल असून तो परिसरात आपली दहशत टिकून होता. या गुन्हेगारी कारस्थानाचा पहिला अंक फैयाजनं सुरू केला. कोल्हापूरमधील एका प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिक निलेश जाधव यांच्या एका नवीन प्रोजेक्टवर फैयाजनं लक्ष ठेवण्यास सुरुवात केली होती. तो निलेश जाधव यांच्या बांधकाम साईटवर वारंवार जाऊ लागला. मात्र त्याचा हा फेरा कोणत्याही गुन्हेगारी उद्देशाने आहे असा संशय कोणाला याला नाही, कारण त्याने फ्लॅट खरेदी करण्याचा बहाणा केला होता. मला तुमच्या या नवीन प्रोजेक्टमध्ये एक चांगला फ्लॅट खरेदी करायचा आहे, त्यासाठी मला जागा पाहायची आणि दरांबाबत चर्चा करायची असं सांगून फैयाजनं निलेश जाधव यांच्याशी जवळीक साधली. बांधकाम व्यवसायात ग्राहक जोडणं आवश्यक असल्यानं निलेश जाधव यांनीही फैयाजवर विश्वास ठेवला. या व्यावसायिक ओळखीचा गैरफायदा घेत फैयाजनं निलेश जाधव यांच्या दैनंदिन हालचाली, त्यांच्या कामाच्या वेळा आणि त्यांच्या साईटवर असणारी लोकांची वर्दळ या सर्वांची खडानखडा माहिती गोळा केली आणि ती माहिती आपली टोळी आणि मुख्य सूत्रधार अजित तिवडे यांच्यापर्यंत पोहोचवली. कटाची पूर्ण तयारी झाल्यानंतर 29 एप्रिल रोजी या अपहरणाच्या थरार नाट्याला सुरुवात झाली. त्या दिवशी सकाळच्या वेळी कोल्हापूरच्या वातावरणात नेहमीप्रमाणेच वर्दळ होती. निलेश जाधव हे नेहमीप्रमाणे आपल्या बांधकाम साईटवर कामाची पाहणी करत उभे होते. सकाळी ठीक 11 वाजण्याच्या सुमारास एका लाल रंगाच्या आलिशान मोटारीतून 4 जण अत्यंत आत्मविश्वासानं आणि आक्रमकतेनं त्या ठिकाणी आले. ही लाल रंगाची मोटार संजय नावाच्या संशयित आरोपीची होती, ज्याच्यावर आधीच 4 गंभीर गुन्हे दाखल होते. गाडीतून उतरलेल्या या चौघांनीही निलेश जाधव यांच्याशी कोणतीही प्राथमिक चर्चा न करता थेट त्यांना घेरलं. आजूबाजूला कामगार आणि काही लोक उपस्थित असतानाही भर दिवसा या गुंडांनी निलेश जाधव यांना धमकावण्यास सुरुवात केली आणि त्यांना जबरदस्तीनं गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे संशयित आरोपींनी निलेश जाधव यांचे अपहरण करण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या मोटारीचा वापर केला. त्यांना जबरदस्तीनं त्यांच्या गाडीत कोंबण्यात आलं आणि काही सेकंदातच ती गाडी घटनास्थळावरून सुसाट वेगानं निघून गेली. दिवसाढवळ्या घडलेल्या या अपहरण नाट्यामुळे बांधकाम साईटवरील कामगार आणि प्रत्यक्षदर्शी प्रचंड हादरून गेले. मात्र गुंडांच्या हातातील हत्यारं आणि त्यांच्या चेहऱ्यावरील क्रूरता पाहून कोणाचीही प्रतिकार करण्याची हिंमत झाली नाही. अपहरण केल्यानंतर आरोपींनी निलेश जाधव यांना शहरातील एका अज्ञात आणि सुरक्षित खोलीत नेऊन डांबलं. त्या ठिकाणी गेल्यावर खऱ्या अर्थानं या अपहरणामागचा मुख्य हेतू समोर आला. अजित तिवडे आणि त्यांच्या साथीदारांनी निलेश जाधव यांना बेदम मारहाण करत त्यांच्याकडे थेट 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली. जर तुला या शहरात शांततेनं जगायचं असेल, तुझा बांधकाम व्यवसाय सुरक्षितपणे चालवायचा असेल आणि तुझ्या कुटुंबाचा जीव प्रिय असेल, तर आमचा 1 कोटी रुपयांचा विषय तात्काळ संपव. जोपर्यंत तू आम्हाला 1 कोटी रुपये देत नाहीस, तोपर्यंत तुझ्या एकही बांधकाम साईटवर एकही वीट रचली जाणार नाही आणि काम सुरू झालं तर त्याचे परिणाम भोगायला तयार राहा, अशी अत्यंत भयानक धमकी गुंडांनी दिली. मानसिक आणि शारीरिक छळ केल्यानंतर आरोपींनी निलेश जाधव यांच्या समोर एक कठोर अट ठेवली. त्यांना पुढील 7 दिवसांची मुदत देण्यात आली आणि 7 दिवसात 1 कोटी रुपये पोहोचवण्याच्या अटीवरच सायंकाळच्या सुमारास निलेश जाधव यांची सुटका करण्यात आली. कित्येक तासांच्या या जीवघेण्या चक्रव्यूहातून सुटल्यानंतर निलेश जाधव कमालीचे घाबरले होते. कायद्याची मदत घेण्याऐवजी गुंडांच्या दहशतीमुळे आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेच्या काळजीपोटी त्यांनी कोल्हापूर सोडण्याचा निर्णय घेतला. ते थेट पुण्याला निघून गेले आणि पुढील सलग 2 महिने त्यांनी पुण्यातच मुक्काम केला, जेणेकरून ते या गँगच्या नजरेपासून दूर राहू शकतील. बिल्डर निलेश जाधव यांच्यावर बेतलेल्या या प्रसंगानंतर कोल्हापुरातील व्यापारी वर्गात अजित तिवडे आणि त्याच्या एटी गँग बद्दल असणारी भीती पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
अजित तिवडे हे कोल्हापूरच्या गुन्हेगारी जगतातील एक अत्यंत कुप्रसिद्ध आणि क्रूर नाव आहे. त्याच्यावर आतापर्यंत तब्बल 9 अत्यंत गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारीचा इतिहास पाहिला तर 2001 मधील गांधीनगर येथे झालेला एक मोठा आणि धाडसी दरोडा, सांगली जिल्ह्यातील गाजलेलं कोल्हे खून प्रकरण आणि 2010 मध्ये कोल्हापूरच्या सायबर चौकात अत्यंत क्रूरपणे करण्यात आलेला अवधूत माळवी खून खटला, अशा अनेक मोठ्या गुन्ह्यांमध्ये त्याचं नाव मुख्य आरोपी म्हणून समाविष्ट आहे. एका मोठ्या खुनाच्या खटल्यात न्यायालयीन कोठडीत असलेला अजित तिवडे काही महिन्यांपूर्वीच जामिनावर बाहेर आला होता. मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याच्या वर्तनात किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीत कोणताही फरक पडलेला नाहीये. उलट बाहेर येताच त्यानं आपली आर्थिक ताकद आणि दहशत दाखवण्यासाठी एकाच वेळी 3 अत्यंत आलिशान मोटारी खरेदी केल्या होत्या. इतकंच नव्हे तर गुन्हेगारी जगतातील त्याच्या प्रभावामुळे त्याच्या एका खास समर्थकानं त्याला महागडी थार मोटार भेट म्हणून दिली होती. या आलिशान गाड्यांच्या ताफ्यातून जेव्हा अजित तिवडे रुईकर कॉलनी, तावळे हॉटेल परिसर, गांधीनगर, नागाळा पार्क आणि साखोळे नगर या भागातून फिरत असे, तेव्हा स्थानिक नागरिकांनी विशेषतः मोठ्या व्यावसायिकांच्या पोटात भीतीचा गोळा येत असे. अजित तिवडे एकटाच नाही तर त्याच्या संपूर्ण टोळीनं कोल्हापुरात समांतर यंत्रणा चालवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. त्याच्या साथीदार फैयाज नगराजी याच्यावर 6 गंभीर गुन्हे दाखल आहेत, तर संजय नावाच्या गुंडावर 4 गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील इतरही अनेक साथीदार अशाच प्रकारे वेगवेगळ्या मारहाण, धमक्या आणि खंडणीच्या गुन्ह्यांमध्ये पोलिसांच्या दप्तरी नोंदवलेले गुन्हेगार आहेत. या टोळीची रुईकर कॉलनी आणि गांधीनगर परिसरात इतकी प्रचंड दहशत होती की अनेक व्यापारी त्यांच्या विरोधात तक्रार करण्याचं धाडस करत नव्हते. मात्र या गुन्हेगारी वर्चस्वाच्या लढाईला एक दुसरी राजकीय आणि टोळी युद्धाची ही बाजू आहे, जी कोल्हापूरच्या इतिहासात अत्यंत रक्तरंजित ठरली आहे. 2010 मधील अवधूत माळवी खून प्रकरणानंतर कोल्हापूरच्या गुन्हेगारी जगतात एक मोठी फाटाफूट झाली. या खुनानंतर अजित तिवडे आणि त्याचा जुना सहकारी स्वप्नील तहसीलदार यांच्यात तीव्र मतभेद निर्माण झाले आणि त्यांच्यातील मैत्रीचं रूपांतर टोकाचे शत्रुत्वात झालं. या फाटाफुटीमुळे रुईकर कॉलनी आणि आसपासच्या परिसरात एटी गँग विरुद्ध एसटी गँग म्हणजेच अजित तिवडे विरुद्ध स्वप्नील तहसीलदार असा एक नवा आणि अत्यंत हिंसक गँग वॉरचा संघर्ष पेटला. या दोन्ही टोळ्या एकमेकांचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी कोणत्याही थराला जाण्यास तयार होत्या. या 2 गँग मधील हाच रक्तरंजित आणि हिंसक संघर्ष केवळ गुन्हेगारी जगतापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो थेट कोल्हापूरच्या राजकीय पटलावरही येऊन पोहोचलाय. याचा सर्वात मोठा आणि जिवंत प्रत्यय 2025च्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान संपूर्ण शहरानं पाहिला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला अजित तिवडे हा केवळ पडद्यामागून सूत्र हलवून थांबला नाही, तर त्यानं थेट लोकशाहीच्या निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मधून अजित तिवडे यांना स्वतः उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे त्याच्या विरोधात समोरासमोर उभे ठाकले होते त्याचेच कट्टर शत्रू स्वप्नील तहसीलदार. स्वप्नील तहसीलदार यांनी या निवडणुकीत आपल्या पत्नीला उमेदवारी दिली होती. त्यामुळे प्रभाग क्रमांक 3 मधील ही निवडणूक केवळ एका प्रभागाची राजकीय लढत राहिली नाही, तर ती एटी गँग विरुद्ध एसटी गँग अशा वर्चस्वाच्या लढाईचं जाहीर मैदान बनली. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर प्रचंड दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, ज्यामुळे संपूर्ण प्रभाग आणि कोल्हापूर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. गुन्हेगारीचे थेट राजकीय कारण झाल्याचं हे एक भयानक उदाहरण होतं, ज्यानं कोल्हापूरच्या सुजाण नागरिकांना चिंतेत टाकलं होतं. दरम्यान पुण्यात 2 महिने अत्यंत भीतीच्या छायेत घालवल्यानंतर आणि आपल्या जीवाला असणारा धोका ओळखून बिल्डर निलेश जाधव यांनी अखेर धाडस दाखवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून आपल्यासोबत घडलेला हा संपूर्ण थरार आणि 1 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी याबद्दल सविस्तर तक्रार दाखल केली. या तक्रारीची दखल घेताच कोल्हापूर पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. कोल्हापूरचा कायदा आणि सुव्यवस्थेला थेट आव्हान देणाऱ्या या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ तपासाची चक्र फिरवली. गुन्हे अन्वेषण विभाग आणि स्थानिक पोलिसांची विशेष पथकं तयार करण्यात आली. पोलिसांनी अत्यंत गुप्तता पाळत संशयित आरोपींच्या ठाण्यांवर छापे टाकण्यास सुरुवात केली. अजित तिवडे यांच्या जामिनाचा गैरफायदा घेऊन त्यानं पुन्हा सुरू केलेल्या गुन्हेगारी साम्राज्याला ठेचण्यासाठी पोलिसांनी व्यूहरचना आखली. अखेर अत्यंत धाडसी कारवाई करत पोलिसांनी कुख्यात गुंड अजित तिवडे, फैयाज नगराजी, संजय आणि त्याच्या इतर प्रमुख साथीदारांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या या अटकेमुळे कोल्हापुरातील व्यापारी आणि बांधकाम व्यावसायिक क्षेत्राला अत्यंत मोठा दिलासा मिळालाय. पोलिसांच्या या धडक कारवाईनंतर कोल्हापुरातील गुंडगिरीला पुन्हा एकदा जाहीर वाचा फुटली असून गुन्हेगारांचे राजकीय लागेबांधे आणि त्यांची वाढती आर्थिक ताकद यावर समाजात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. जामिनावर बाहेर आलेला एक गुंड पुन्हा इतक्या सहजतेनं संघटित टोळी बनवून दिवसाढवळ्या खंडणी वसूल करू शकतो आणि महागड्या गाड्यांमधून फिरून दहशत निर्माण करू शकतो, याबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय.
कोल्हापूर पोलिसांनी सध्या सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर करून त्यांची पोलीस कोठडी मिळवली असून या प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू आहे. या टोळीनं निलेश जाधव यांच्या व्यतिरिक्त आणखी किती व्यावसायिकांना अशा प्रकारे धमकावून खंडणी वसूल केली आहे याचा शोध आता पोलीस घेत आहेत. तसेच आरोपींवर मकोका कारवाई करण्याच्या दृष्टीनेही पोलीस कायदेशीर सल्ला घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.